संस्कारक्षम नागरिक घडविण्याचं कार्य शिक्षणाच्या माध्यमातून होत असतं। देश आणि समाजासाठी असे संस्कारक्षम विद्यार्थी घडवणं हे आजच्या गुरुचं म्हणजे शिक्षकाचं कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केलं। विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षितता उपाययोजना या विषयावर शहर हद्दीतील मुख्याध्यापकांना या सहविचार सभेत मार्गदर्शन करण्यात आलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यावेळी उपस्थित होते। शालेय शिक्षण विभागाच्या 13 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक सहविचार सभेत विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षितता उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। त्यात पोस्को कायदा, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, अन्न सुरक्षा, शाळेची सुरक्षा, शाळेतील विविध सुरक्षा उपाययोजना, सीसीटीव्ही लावणे, विद्यार्थी आणि पालकांमध्ये करावयाची जनजागृती, हेल्पलाईन अशा विविध बाबींचं मार्गदर्शन करण्यात आलं। जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना सांगितले की शाळेमध्ये विद्यार्थी केवळ शिक्षण घेत नसतात तर ते संस्कारही जपत असतात। आपल्या देशाचे भावी नागरिक आपण घडवीत असतो। शिक्षण देताना विद्यार्थ्यांवर देशप्रेम, आई-वडील, शिक्षकांचा आदर, महिलांना सन्मानाची वागणूक, तंत्रज्ञान, आरोग्य, आहार विषयक जागृती याबाबत संस्कार करणं आवश्यक आहे। आई-वडिलांनंतर विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुचं, शिक्षकाचं महत्त्व असतं। त्यामुळे संस्कारित विद्यार्थी घडवणं हे गुरुचं कर्तव्य असते, असे त्यांनी सांगितले। बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली जावी। शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी शाळेतील कर्मचारी, स्वयंसेवक आणि पालकांच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होईल याकडे लक्ष द्यावं, असे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी सांगितलं। बालकांसाठी हेल्पलाईन 1098 तर पोस्को तक्रारीची तक्रारपेटी, चिराग ॲप याविषयी विद्यार्थी पालकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केलं। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनीही कार्यशाळेस मार्गदर्शन केलं।